उरी इथल्या भारतीय सैन्य तळावर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात 18 भारतीय जवान शहीद झाले। त्यानंतर पाक पुरस्कृत दहशतवाद्यांकडून होणाऱ्या कारवायांना भारताकडून याचं चोख उत्तर देण्यात येईल असे स्पष्ट संकेत पंतप्रधानांनी दिलेत। या पार्श्वभूमीवर राजनैतिक आणि लष्करी पटलावरील भारताच्या संभाव्य प्रतिक्रियांचं स्वरूप आणि त्यांचे परिणाम काय असू शकतील यासंबंधीची वस्तुनिष्ठ चर्चा करण्यासाठी आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक डॉ. शैलेंद्र देवळाणकर आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेत। सर नमस्कार। नमस्कार। 9:30च्या बातमीपत्रात स्वागत। नमस्कार। उरी इथल्या भारतीय सैन्य तळावर हल्ला झाल्यानंतर संपूर्ण भारतीय जनमानस अगदी उद्विग्न झालं होतं आणि त्याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं होतं की हा जो दहशतवाद आहे त्याला चोख उत्तर दिलं जाईल। कसं पाहता या आपल्या प्रतिक्रियेकडे? निश्चितच पंतप्रधानांनी केवळ लष्करी माध्यमातून चोख उत्तर दिलं जाईल हेही सांगितलं आहे आणि त्याचबरोबर भारत इतर कोणते पर्याय पाकिस्तानला एकूणच ह्या संपूर्ण परिस्थितीमध्ये कॉर्नर करण्यासाठी वापरणार आहेत या संदर्भामध्ये देखील त्यांनी संकेत दिलेले आहेत। मुळात आपण एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे की आपल्या संपूर्ण भारतामध्ये जो एक प्रकारचा प्रक्षोभ आपण बघतो आहे किंबहुना एक प्रकारचा लोकांमधला जो दबाव केंद्र शासनावरती आणण्याचा जो एक प्रकार मार्ग आपण गेल्या काही दिवसांमध्ये बघतो आहोत तो यासाठी होता की भारताने त्वरित या संदर्भामध्ये ॲक्शन घेणं गरजेचं आहे, ज्याला आपण रिॲक्टिव्ह अप्रोच असं आपण म्हणतो। परंतु एक गोष्ट आपण लक्षात घेणं गरजेचं आहे की एकूणच पाकिस्तानच्या माध्यमातून किंवा पाकिस्तानच्या सपोर्टनी जैश ए मोहम्मदनी हा जो उरीमधला हल्ला केलेला होता त्या हल्ल्यामागचा जर उद्देश आपण स्पष्टपणे किंवा काय आहे हे जाणून घेतलं तर आपल्याला असं जाणवेल की भारताला हा पूर्णपणे सुनियोजित अशा स्वरूपाचा हल्ला होता की तो जाणीवपूर्वक लष्करी ठिकाणावरतीच करण्यात आलेला होता, जेणेकरून भारतामध्ये अशा प्रकारचा जनक्षोभ उठला जावा, लोकांचा शासनावरती दबाव वाढावा आणि भारताने त्वरित ॲक्शन घ्यावी। म्हणजेच काय की भारताने एखादं ऑपरेशन करावं, सर्जिकल ऑपरेशन करावं किंवा त्याला रिटॅलिएट करावं म्हणून भारताला प्रोवोक करण्यासाठीच म्हणून या स्वरूपाचा हल्ला केला गेला होता। किंबहुना यापूर्वीचा पठाणकोटसाठी सुद्धा जो एअरबेस निवडण्यात आला होता, पाकिस्तान जाणीवपूर्वक अशा ठिकाणांचा वापर करत आहे की जेणेकरून भारतामध्ये अशा स्वरूपाची रिॲक्शन यावी हाच त्यांच्या मागचा उद्देश आहे। परंतु आपलं जे धोरण आहे हे रिॲक्टिव्ह नाहीये तर ते प्रोॲक्टिव्ह आहे आणि ते प्रोॲक्टिव्ह असायलाच पाहिजे आहे। याचं कारण असं आहे की आपण जर त्वरित हा रिस्पॉन्स दिला असता, कारण यासाठी या हल्ल्यासाठी जी वेळ निवडण्यात आली होती ती जाणीवपूर्वक आणि सुनियोजित होती, कारण संयुक्त राष्ट्र संघटनेच्या आमसभेचं अधिवेशन चालू आहे आणि या अधिवेशनामध्ये पाकिस्तान सातत्याने प्रयत्न करतोय की काश्मीर प्रश्नाचं आंतरराष्ट्रीयकरण हे कसं करता येईल आणि त्यासाठी पाकिस्तानचे 3 महत्त्वाचे जे हातखंडे ते वापरत आलेले आहेत। एकतर हा प्रश्न आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवरनं मांडणं, नंतर मग सीमापार गोळीबार ज्याला आपण म्हणतो LOC वरती असेल किंवा आंतरराष्ट्रीय सीमारेषेवरचा गोळीबार करणं आणि त्यानंतर क्रॉस बॉर्डर जे टेररिझम आहे किंवा इन्फिल्ट्रेशन आहे त्याला सातत्याने सपोर्ट करणं हा पाकिस्तानचा डावच आहे आणि यामागे त्यांना काश्मीर प्रश्नाचं आंतरराष्ट्रीयकरण करायचं आहे आणि पाकिस्तानच्या ह्या अजेंड्याला आपण बळी पडलो असतो जर आपण क्विक रिॲक्ट झालो असतो तर, पण आपण न केल्यामुळे पाकिस्तानचा जो मुखवटा आहे, पाकिस्तानचं जे ढोंगी रूप आहे ते संयुक्त राष्ट्र संघटनेपुढे समोर आलं आणि आता आपण पाकिस्तानच्या नवाज शरीफांचं जे स्पीच आपण बघितलं आमसभेमधलं तर आपल्याला क्लिअर कट दिसेल की ते कमालीच्या दबावाखाली होते आणि त्या दबावाखाली असताना असं वाटत होतं की ते संयुक्त राष्ट्र संघटनेच्या सदस्य राष्ट्रांना संबोधून भाषण करत नाहीयेत तर रावळपिंडीमध्ये त्यांचे जे लष्करी अधिकारी किंवा बॉस बसलेले आहेत त्यांना उद्देशून ते भाषण करत आहेत। म्हणजेच पाकिस्तानचा डाव हा पूर्णपणे उधळला गेलेला आहे आणि आता जर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जे वक्तव्य केले की आपण निश्चितपणे त्याच्याविषयी आपण त्याला रिटॅलिएट करू किंवा त्याच्या आपण पाठ घेऊ, पण त्यासाठी वेळ आणि स्थान हे आपण सावकाश शांत डोक्याने व्यवस्थितपणे विचार करून ठरवायला पाहिजे। तसं पाहता युद्ध ही कुठल्याच देशाला परवडणारी बाब नाही। अशा वेळेला थेट युद्धाच्या पलीकडे जाऊन त्या दिवशी एका संपादकाने असं म्हटलं होतं की पाणी तोडावं, त्यांचं इंडस ट्रीटी जे आहे त्या करारासंदर्भात बोलतोय मी, या 6 नद्या ज्या आपल्या तिकडे जात आहेत त्या तोडाव्या। तर हा कितपत असे पर्याय, हा पर्याय किंवा असे कुठले पर्याय आपण वापरू शकतो? प्रथमतः आपण एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे की पाकिस्तान बरोबर आपले जे प्रलंबित प्रश्न आहेत, मग तो काश्मीरचा प्रश्न असेल, दहशतवादाचा प्रश्न असेल, सर क्रिकचा असेल, सियाचीनचा प्रश्न असेल, हे कोणतेही प्रश्न आपण पूर्णतः चर्चेच्या माध्यमातून किंवा युद्धाच्या माध्यमातून अशा दोन्ही माध्यमातून आपण ते सोडवू शकत नाही। तर आपल्याला त्याच्यामधला एक समतोल साधावा लागणार आहे। म्हणजे आपण चर्चा 1998 पासून सातत्याने करतो आहोत, पण पाकिस्तानला टॉक आणि टेरर असं धोरण पाहिजे,
आपल्याला टॉक विदाऊट टेरर हे आपलं धोरण आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारचा ताळमेळ बसत नसल्यामुळे केवळ चर्चेच्या माध्यमातून हे प्रलंबित प्रश्न सुटणार नाही. त्याचप्रमाणे पाकिस्तान बरोबरचे प्रलंबित प्रश्न युद्धाच्या माध्यमातून देखील सुटणार नाहीत. तर आपल्याला मिलिटरी ऑप्शन बरोबर इतर कोणते कोणते पर्याय आपल्याकडे उपलब्ध आहेत याचा विचार करावा लागणार आहे. आणि त्यापैकी तुम्ही जो इंडस वॉटर ट्रिटीचा म्हणत आहात तो एक पर्याय आहे, परंतु तो वर्कआउट, कारण हा एक ट्रिटी असा आहे की जो आपण एकमेव पाकिस्तान बरोबरचा करार असा आहे की जो अत्यंत सामंजस्याने आणि उदार भूमिकेतनं भारताने सोडवलेला आहे. आपणच पाळतोय. जवळपास 80% आपण पाकिस्तानला पाणी देतो आहोत, परंतु याच्यामधनं आपण विड्रॉ करण्यासाठी, कारण या सगळ्या ज्या नद्या त्या चीनमधनं वाहत आपल्याकडे येतात, आपल्याकडनं पाकिस्तानमध्ये जातात, अशा अनेक नद्या आहेत. आणि आता पाकिस्तान आणि चीनची मैत्री, त्यामुळे ह्या ऑप्शनचा देखील वर्कआउट करताना आपल्याला विचार करावा लागेल. पण हा एक ऑप्शन राहील. आता सध्या आपलं जे धोरण असलं पाहिजे ते म्हणजे आपण जास्तीत जास्त पाकिस्तानला कोंडीत कसं पकडू शकतो, हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. कारण याच्यामागचं कारण असं की पाकिस्तानमध्ये जोपर्यंत लष्कराचं प्राबल्य आहे, लष्कराचा त्यांचा पकड, पूर्ण परराष्ट्र धोरणावरती त्यांची पकड आहे, तोपर्यंत अशा प्रकारचा धोका हा भविष्यात देखील भारताला सातत्याने होत राहणार आहे. त्यामुळे एकीकडे आपल्याला लष्कराचा दबदबा कसा कमी करता येईल या दृष्टीने प्रयत्न करावे लागतील, आणि दुसरीकडे पाकिस्तानची आपल्याला आंतरराष्ट्रीय आणि आपल्या साऊथ एशिया पातळीवरती, दक्षिण आशियाच्या पातळीवरती कोंडी करावी लागणार आहे. आणि त्यासाठी भारताला काही डिप्लोमॅटिक ऑप्शन्स हे एक्सरसाइज करावे लागतील. आपले 2 टार्गेट असतील. एक म्हणजे आपण पाकिस्तानला दहशतवादाला समर्थन देणारं राष्ट्र म्हणून घोषित कसं करू शकतो, आणि असं घोषित केल्यानंतर पाकिस्तानवरती आर्थिक निर्बंध आंतरराष्ट्रीय समुदायाने कसे लावले जातील यासाठी आपण आपली राजनैतिक ताकद जी आहे ती आपल्याला वापरावी लागणार आहे. विशेष करून आता संयुक्त राष्ट्र संघटनेच्या आमसभेचं अधिवेशन चालू आहे. आपल्या परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज ह्या तिथं उत्तर पण देणार आहेत. ही आपल्यासाठी सुवर्ण संधी आहे की पाकिस्तानला आयसोलेट करण्याची. आणि नोव्हेंबर महिन्यामध्ये सार्क जी आपली साऊथ एशियन जी आपल्या विभागीय पातळीवरची जी संघटना आहे दक्षिण आशिया राष्ट्रांची, त्याचं नोव्हेंबरमध्ये पाकिस्तानमध्ये त्याची परिषद आहे. या परिषदेला निश्चितपणे आता भारताचं पार्टिसिपेशन तिथं होणार नाहीये, पण त्याचबरोबर अफगाणिस्तान देखील उत्सुक नाहीये जाण्यासाठी, त्याचबरोबर बांगलादेश पण उत्सुक नाहीये. तर भारताने आता अशा समविचारी राष्ट्रांना एकत्र करून आपण त्या परिषदेमध्ये पाकिस्तानला कसं बहिष्कृत करू शकतो, किंबहुना ही जी परिषद आहे या परिषदेमध्ये 3 राष्ट्र गेले नाहीत म्हणजे हे एक प्रकारचं फेल्युअर आहे. त्याचप्रमाणे पाकिस्तानला बाजूला सारून इतर दक्षिण आशियाई जे राष्ट्र आहेत, जे सार्कचे सदस्य आहेत, त्यांना एकत्र करून त्यांच्या पातळीवरती आपण सहकार्य कसं करू शकतो, जसं बिमस्टेक सारखं आहे, असे काही उपक्रम भारताला वर्कआउट करावे लागणार आहेत, जेणेकरून तुम्हाला पाकिस्तानला आयसोलेट करावं लागेल. त्यासाठी भारताला अमेरिकेबरोबर लॉबिंग करावी लागेल, चीन बरोबर करावी लागेल, आपल्या काही जे इस्लामिक देश आहेत पश्चिम आशियामधले त्यांच्याबरोबर भारताला संबंध वाढून ही लॉबिंग करावी लागेल. ही लॉंग टर्म स्ट्रॅटेजी आहे, परंतु त्यामध्ये भारताने प्रोएक्टिव्हली आता इन्व्हॉल्व्ह होणं गरजेचं आहे. चीन आणि पाकिस्तानचे संबंध सध्या जवळचे, त्यांच्या त्या बलुचिस्तानमधून जाणाऱ्या सगळ्या पाईपलाईन आणि सगळ्या एकंदर गोष्टींमुळे ह्या सगळ्या घडामोडींमध्ये चीनची प्रतिक्रिया काय असेल जर आपण आक्रमक झालो, किंवा त्याच्या काही योजना आपण डिप्लोमॅटिक योजना जरी राबवल्या तरी? एक आपण लक्षात घेणं गरजेचं आहे की यापूर्वी 1965चं युद्ध असेल किंवा 71चं युद्ध असेल, या दोन्ही युद्धांमध्ये चीनचा पाकिस्तानला कधीही प्रत्यक्ष समर्थन नव्हतं, पण अप्रत्यक्षपणे पाकिस्तानची बाजू चीन हा सातत्याने उचलून धरत होता. आता आपण असं बघतो की चीन आणि पाकिस्तानमध्ये $42 अब्ज एक इकॉनॉमिक कॉरिडॉर चा एक प्रोजेक्ट आहे की जो शिनशियांग पासून तर अगदीच बलुचिस्तानमध्ये ग्वादरपर्यंत हा जाऊन पोहोचणारा फार मोठा इकॉनॉमिक कॉरिडॉर आहे. फार मोठ्या प्रमाणावर चीन हा पाकिस्तानमध्ये आता इन्व्हेस्टमेंट करतोय आणि ह्या प्रोजेक्टच्या कन्स्ट्रक्शनसाठी फार मोठ्या प्रमाणात चीनी लष्कर हे आता तुम्हाला गिलगिट बाल्टिस्तानमध्ये सुद्धा दिसून येत आहे. फक्त आपल्याला लक्षात ठेवावं लागेल की 1960 आणि 70च्या दशकातली परिस्थिती आणि आत्ताची परिस्थिती याच्यामध्ये फार मोठा फरक आहे. भारत आणि चीनमधला व्यापार हा मोठ्या प्रमाणावरती वाढलेला आहे. भारत आणि चीन हे अनेक आंतरराष्ट्रीय संस्थांचे, अनेक आंतरराष्ट्रीय करारांचे सदस्य आहेत. त्यामुळे चीन हा भारताच्या प्रत्यक्ष विरोधात भूमिका घेईल असं आपल्याला वाटत नाही. किंबहुना आपण दहशतवादाचा मुद्दा बनवून, कारण शिनशियांग जो चीनचा प्रांत आहे ज्याच्यामध्ये आता सध्या अल्पसंख्याकांकडून फार मोठ्या प्रमाणावरती हिंसाचार होतो आहे, याला देखील पाकिस्तानमधून पाठिंबा मिळतो आहे. आपण या दृष्टिकोनातून पाकिस्तानची भूमिका ही जगापुढे तीव्रतेने मांडण्याची आपल्याला गरज आहे. चीनला पण आपल्याला त्या दृष्टीने कन्व्हिन्स करावं लागेल. मला असं वाटतं की आपल्याला जे पाकिस्तानला कॉर्नर करण्यासाठी वेगवेगळे मार्ग आहेत त्याच्यापैकी मिलिटरी ऑप्शन हा एकच मार्ग आहे, त्याच्याशिवाय इतरही मार्ग आहेत.
ओके, त्यामुळे केवळ त्याच मार्गाचा विचार करून आपल्याला चालणार नाहीये, तर इतर डिप्लोमॅटिक ऑप्शन जे आहेत ते आपल्याला करावे लागतील. नुकतंच पंतप्रधानांनी बलुचिस्तानचा विचार केला. जर पाकिस्तान सातत्याने काश्मीरचा प्रश्न आंतरराष्ट्रीयकरणासाठी वापरत असेल तर आपण बलुचिस्तानचा का वापरू नये? तिथल्या मानव अधिकारांच्या उल्लंघनाविषयी भारताने सातत्याने का प्रश्न उपस्थित करू नये? तिथल्या फुटीरतावाद्यांना आपण आपल्याकडे आश्रय देऊ शकतो का? अशा प्रकारे पाकिस्तानच्या ज्या ज्या जखमा आहेत त्याच्यावरती आपणही बोट ठेवू शकतो. आणि आता मात्र याच्यातनं ह्या संपूर्ण प्रकरणातनं एक बाब झाली की आता पाकिस्तानच्या संदर्भामधलं आपलं धोरण हे आणखीन स्पष्ट आणि प्रकर्षाने पुढे आलं. शैलेंद्रजी, खरं तर खूप बोलण्यासारख्या विषयावर, ह्याच्या खरं तर मालिका व्हायला हव्यात या विषयावरच्या. आपण वेळेअभावी थांबतोय. केवळ जाता एवढंच की युद्धाच्या कथा फक्त रम्य असतात, युद्ध कधी रम्य नसतं. युद्ध होऊ नये अशीच सगळ्यांची इच्छा असणार आहे. आपल्या मुलाखतीबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद.